जागतिक आरोग्य सेवा दिनानिमित्त नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं वणी, दिंडोरी आणि पेठ ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तिन्ही ठिकाणच्या शिबिरात 2,500 रुग्णांची तपासणी करण्यात आली। युवा नेते गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून सोमवारी 7 तारखेला नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि वणी, दिंडोरी आणि पेठ ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील नागरिकांसाठी वणी, दिंडोरी आणि पेठ ग्रामीण रुग्णालयात मोफत डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरासाठी ट्रस्टच्या वतीनं तिन्ही ठिकाणी मंडप उभारून रुग्ण नोंदणी, बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांसाठी नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। तीनही ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत रुग्णांची नेत्रतज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाकडून तपासण्या करण्यात आल्या। यात नेत्र तपासणीत आढळून आलेल्या नेत्रदोष असलेल्या रुग्णांना औषधोपचाराबरोबरच चष्म्याचे नंबर काढून देण्यात आले। अशा रुग्णांना चष्मे बनवून मोफत वितरित केले जाणार आहे। ज्या रुग्णांना मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना मुंबई आणि अन्य ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून नेण्यात येऊन मोफत उपचार करण्यात येणार आहे। दिंडोरी येथील शिबिरात एकूण 775 रुग्णांची तपासणी करण्यात आली। यात 461 रुग्णांना उपचार सुचविण्यात आले। त्यात 318 मोतीबिंदू, 4 तिरळेपणा, 2 आर्टिफिशियल डोळ्यांचा तर 137 रुग्णांना चष्मा सुचविण्यात आला। वणी येथील शिबिरात एकूण 677 रुग्णांची तपासणी करण्यात आली। पेठ येथील शिबिरात 1400च्या आसपास रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे। शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय तसेच इतर ग्रामीण रुग्णालयातील नेत्रतज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि पथकानं नेत्र तपासणी, आवश्यक उपचार सुचविले। स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आणि समारोप करण्यात आले। ग्रामीण रुग्णालय दिंडोरी व ग्रामीण रुग्णालय पेठ अशा 3 ठिकाणी आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डोळ्यांची तपासणी, डोळ्यांचे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तरी या शिबिराच्या निमित्ताने जे आपल्या आदिवासी भागातील सर्व बंधू भगिनी आहेत, आपले वयस्कर जे लोक आहेत, त्यांना डोळ्यांची मोफत तपासणी तसेच त्यांच्या आजाराचे निदान हे करून मिळणार आहे व ज्या लोकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा सर्व लोकांची रक्तलघवी तपासणी तसेच इतर काही तपासणी असेल ती करून त्यांना आपण पुढे जे हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या वतीने जे कोणतं हॉस्पिटल त्यांनी ठरवलेलं असेल तिथे शस्त्रक्रियेसाठी पाठवणार आहोत। तरी आत्तापर्यंत 300-400 लोकांनी आता दुपारी 12 वाजेपर्यंत याचा लाभ घेतलेला आहे। अजून 5 वाजेपर्यंत शिबिर चालणार आहे। आणखी लोक याचा लाभ अधिक घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि यांचंही पूर्ण सहकार्य आहे। तालुक्यामध्ये म्हणाले तर त्यांच्या मतदारसंघामध्ये 3 ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आज आपण सगळेजण बघतोय वणी येथे प्रचंड प्रतिसाद खेड्यापाड्यातल्या लोकांचा आपल्याला मिळतो आहे। असेल नेत्र तर दिसेल जत्रा या उक्तीप्रमाणे खरोखर जर डोळेच आपले कामात आले तरच आपण हे सगळं जग, सुंदर जग पाहू शकतो आणि यासाठी साहेबांनी जे हे आयोजन केलं आणि खेड्यापाड्यातल्या लोकांनी त्याचा लाभ घेतला, अशा वर्कर्सनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेतले। जवळजवळ 3500 फॉर्म भरून झाले। 1700 लोकांची डोळ्यांची तपासणी होण्याचं अपेक्षित आहे। आतापर्यंत 300 ते 350 लोकांनी नाव नोंदणी करून 300 लोकांची तपासणी झालेली आहे। याबद्दल वणीकरांतर्फे मी साहेबांचे आभार मानते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।